नमस्कार मित्र प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सागरला मिहिकाचा कॉल येतो. मिहिका ही घडलेली सगळी हकीकत सागरला सांगते. त्यामुळे सागर बोलतो की हर्षवर्धन असा का करतोय. तर तो बोलतो की हर्षवर्धनला हे सगळं कसं माहीत झालं. तर मिहिका बोलते की हर्षवर्धन आणि मी एकाच घरात राहते, त्यामुळे त्याची फाईल ही घरी राहिली होती, त्यामुळे त्याने मला कॉल केला होता. त्याने कॉल केला होता आणि त्यामध्ये सई बोलली होती अचानक, त्यामुळे त्याला सई आणि मुक्ता घरी असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने ती हकीकत सावनीला सांगितली आणि सावनी माझ्या घरी आली, त्यामुळे हा सगळा प्लॅन फिसकटला असं ती बोलते. तर सागर सुद्धा यामुळे घाबरतो आणि तो फोन ठेवून देतो. तर तेवढ्यात मिहिका बोलते की फोन ठेवू नकोस आणि मुक्ताची काळजी घे. मुक्ता खूप थकलेली आहे. ज्यावेळेस ती माझ्याकडे आली होती त्यावेळेस तिला ताप आलेला होता आणि तिची तब्येत खूप खराब होती. तिच्या तब्येतीची काळजी घे असं मिहिका सागरला बोलते आणि फोन ठेवून देते. तर इकडे सागर मुक्ताची काळजी घेत असतो. मुक्ताची तब्येत खूप बिघडलेली असते. तर तिच्या डोक्यावरती तो पांढरा पाण्याने भिजलेला कपडा ठेवतो, त्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल असं त्याला वाटतं. तर इकडे मिहिका ही स्वतःला दोष देत असते. ती म्हणते की मी जर ताईला इकडे जर आणलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. ज्यावेळेस माझ्याकडे ताई आली त्यावेळेस मी तिला काहीतरी मदत केली पाहिजे होती. मी माझ्या रूमवरती घ्यायला नको होतं आणि हर्षवर्धनला हे सगळं समजल्यामुळे हे सगळा प्लॅन फिसकटला असं ती बोलत स्वतःला दोष देत असते. पण यामध्ये मिहिकाची काही चुकी नसते. ती मुक्ताची मदत करत असते, पण हर्षवर्धनमुळे तिची मदत ही काही पूर्ण येत नाही. पण हर्षवर्धनमुळे मिहिकाचा प्लॅन फिसकटतो आणि मुक्ताला त्रास होतो. तर इकडे सागर सुद्धा स्वतःचा अपेस सांगत असतो. मी जर कोर्टाची कामं व्यवस्थित केली असती तर आज मुक्तावरती ही वेळ आली नसती. आज सावनी त्या सईला घेऊन गेली नसती असं तो मनाशी बोलत असतो आणि सावनीवर तो खूप चिडतो आणि तो मुक्ताकडे बघतच असतो. तर तेवढ्यात मुक्ता जागी होते आणि मुक्ताला सईचं स्वप्न येतं. मुक्ताला वाटतं की सई माझ्याजवळ आली आहे आणि ती बोलते की मुक्ताई तू झोप, तुझी तब्येत बरी नाहीये ना. तर ती असं बोलत असते असं मुक्ताला वाटते. आणि तेवढ्यात सई बोलते तुझी तब्येत खूप खराब असते त्यावेळेस तू माझ्यापाशी बसायची आणि मला थोपटून झोपायची आणि मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तू जागी असायची अशी सई तिला बोलत असते. तर तेवढ्यात मुक्ता बोलते की बाळा तू झोप, तू माझी काळजी करू नको. आणि मुक्ता सईला मिठी मारायला जाते आणि तेवढ्यातच तिला जाग येते आणि तिला वाटतं की सई तर माझ्या जवळ नाहीये. तर तेवढ्यात सागर पळत येतो आणि सागर मुक्ताला धरतो आणि सांगतो की मुक्ता सई इथे नाहीये, तू तिच्या आठवणीत वेडी होऊ नकोस असं सागर बोलत असतो. पण मुक्ताला काही सई विना चैन पडत नाही आणि सईची प्रत्येक आठवण तिच्या डोळ्यासमोर येत असते. एक वेळ सई ही ब्रश करत असते तर तेवढ्यात मुक्ता सईच्या मागून जाऊन सईला मदत करत असते. हे सुद्धा गोष्ट तिच्या लक्षात येते. तर किचन मध्ये सईला भूक लागलेली असते. आदी आणि सई हे दोघे बसलेले असतात. तर सई बोलते की मुक्ताई मला जे हवंय ते बनवून देते, मला आंबोळी बनवून देते, त्यानंतर डोसा बनवून देते, मला जे हवंय तेही बनवून देते असं सई आदीला सांगत असते. हे ऐकून मुक्ताईला दुःख होतं. अशा प्रत्येक आठवणी मुक्ताईला त्रास देत असतात. तर मुक्ताई या आठवणीमध्ये दंग होते. आणि एक वेळेस स्वाती ही सईमऊची वेणी घालत असते. तर सईमऊची वेणी एक वर आणि एक खाली होते. तर तेवढ्यात की स्वाती तू मला घरातल्या कोणालाच माझी वेणी घालता येत नाही, फक्त मुक्ताईच माझी वेणी घालते. आणि तेवढ्यात मुक्ताई येते आणि मुक्ताई बोलते की बाळा काय झालं. की बघ ना मुक्ताई, माझी एक वेणी वर आणि एक वेणी खाली झाली आहे. तर या घरातला कोणालाच तुझ्या वेणा माझी वेणी घालता येत नाही. तर मुक्ताई बोलते की तुला कोणी वेणी घातलेलं जमत नाही आणि मला तुझी वेणी घातल्याशिवाय करमत नाही असं मुक्ताई बोलते आणि सैमोची ती वेणी घालते. तर तेवढा सैमो बोलते की आता बरोबर आहे. ही आठवण सुद्धा मुक्ताईला त्रास देते आणि मुक्ताई अचानक उठते. तर इकडे किचन मध्ये स्वाती, इंदिरा, लक्की, आदी आणि सागर बसलेला असतो. तर तेवढ्यात स्वाती सागरला कॉफी देते आणि आदीला चॉकलेट देते. तर तेवढ्यात आदी बोलतो की मला ही चॉकलेट खूप आवडते. तेवढ्यात इंदिरा बोलते की चॉकलेट सैमोला खूप आवडायची. मुक्ताई त्या सैमोला जे हवंय ते बनवून द्यायची. त्या सैमोमुळे मुक्ता खूप दुःखी आहे. त्या सावनीनं सगळं घराचा सत्यानाश केला असं इंदिरा बोलत असते. घरातील प्रत्येक व्यक्ती ही सावनीमुळे दुःखी आहे आणि इंदिरा श्रावणीला शाप देते. तर तेवढ्या स्वाती बोलते की त्या सावनीला सईमौशी काही घेणं देणं नाहीये, तिला तर फक्त भाईला आणि मुक्ताईला त्रास द्यायचा आहे. तर तेवढ्यात स्वाती बोलते की ती सावनी कधी सुखी राहणार नाही, तिला माझा श्राप आहे, ती तरफडून मरेल असं स्वाती रागानं बोलत असते. तर तेवढ्यात इंदिरा सुद्धा श्रावणीला श्राप देत असतात आणि या दोघींच्या गोष्टी आदी ऐकतो आणि आदीला मनामध्ये वाईट वाटतं. तर तेवढ्यात सागर उठून येतो आणि बोलतो की आई असं बोलू नको, इथे आदी आहे असं बोलून इंदिरा ही शांत बसते. तर तेवढ्यात मुक्ता किचन मध्ये येते आणि ती सैमवकडे जायला निघते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की सैमवनं सकाळपासनं काही खाल्लं नसणार, त्यामुळे मी तिच्यासाठी काहीतरी बनवून येते आणि तिला काय आवडतं हे लगेच मुक्ताईच्या लक्षात येतं आणि मुक्ताई सैमवसाठी आंबोळी बनवते. तरी तेवढ्यात इंदिरा बोलते की बघ
आईचं किती लेकीवरती प्रेम आहे. सैमव शिवाय ती कधीही राहू शकत नाही आणि सैमव सुद्धा मुक्ताई शिवाय कधी राहू शकणार नाही. काय करावं त्या सावनीचं, तिला आईसारखा पांजरच नाही. एका आईला तिच्या पिल्लापासनं दूर केलं, इकडे आई मात्र त्या पिल्लांच्या आठवणीत तरफडते, असं इंदिरा बोलत असते. तर तेवढ्यात मुक्ता आधीला बोलते की बाळा तुला आंबोळी आवडते का. तर तेवढ्यात आधी बोलतो की हो आई, आणि मला पण आंबोळी हवी, असं आधी बोलतो. तर तेवढ्यात इंदिरा बोलते की किती माया आहे ना मुक्ताईमध्ये. त्या सावनीनं बिचारा मुक्ताईचं पिल्लू हिरावलं तरी पण ती सगळ्यावरती माया करते, असं इंदिरा बोलत असते. तर इकडे मुक्ताई आंबोळी बनवते आणि आधीला वाटते आणि हळूवार खा असं सांगते आणि सैमवसाठी डब्बा पॅक करते आणि ती जायला निघते. तर तेवढ्या सागरला बोलते की सागर चल आता आपण मुक्ताईकडे जाऊ. आणि तेवढ्यात सागरला वकिलाचा कॉल येतो आणि सागरचा वकील बोलतो की मुक्ताईला आता पोलीस स्टेशनमध्ये जायची काही गरज नाही, इकडची सगळी फॉर्मॅलिटी मी पूर्ण केली आहे. तर तेवढ्यात सागर खुश होतो आणि तेवढ्यात वकील बोलतो की आता मुक्ताई सैमवकडे जाऊ शकणार नाही. जोपर्यंत ही केस पूर्ण होत नाही तोपर्यंत मुक्ताईला सैमवकडे जाऊ शकणार नाही. हे ऐकून सागरला धक्का बसतो आणि फोन तो ठेवून देतो. तर तेवढ्यात मुक्ताई बोलते की सागर चल आता आपण सैमवकडे जाऊ. तर तेवढा सागर मुक्ताईला बोलतो की मुक्ताई आता आपण सैमवकडे जाऊ शकणार नाही, असं आपल्याला वकिलांनी सांगितलं आहे. जोपर्यंत ही केस पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला सैमवकडे जाता येणार नाही. तर मुक्ताई हे ऐकून एकदम घाबरते आणि ती बोलते की मला सैमवकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सैमव ही माझी मुलगी आहे, मी तिच्याकडे जाणारच, असं ती बोलते. तर तेवढा सागर सुद्धा तिला रागवतो आणि तू शांत बस असं म्हणतो. पण मुक्ता तिचं काय ऐकत नाही. ती मुलीच्या आठवणीनं तडफडत असते. तिला लेकरांकडे जावंसं वाटतं, तिला अन्न भरवावंसं वाटतं, पण मुक्ता काही सागरचं ऐकत नाही. ती म्हणत असते की मी सैमवकडे जाणारच आणि तिनं काही सकाळपासून खाल्लं नसणार, त्यामुळे मला तिला अन्न भरवायचं आहे, असं ती म्हणते. पण सागर मुक्ताई पुढे काहीच करू शकत नाही आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबा.